नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, मागील व्हिडिओ बनवला होता आपण। खूप मुलाचे मेसेज येत होते की फॉर्म कुठं भरायला पाहिजे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन तो मागील व्हिडिओ बघू शकता आणि त्यानंतरून हा व्हिडिओ बघा। त्याला कमेंट आल्या आणि इन्स्टाला पण खूप मुलाचे मेसेज येत आहे की सर आपण फॉर्म किती भरू शकतो। तुम्हाला त्या दिवशी क्लिअर केलं की फॉर्म कुठं टाकायला पाहिजे, कसं टाकायला पाहिजे। डायरेक्ट मी न सांगता तुम्हाला काय म्हणजे स्ट्रॅटर्जी लावून अनुमान लावून आपण फॉर्म टाकायचा, त्या गोष्टी क्लिअर केल्यात। तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत, छोटाच व्हिडिओ आहे पण मुद्द्याचा आहे, तर शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पहा। तर मित्रांनो, आपण आता ते बघितलं असेल, ह्यावेळेस आधार कार्ड लिंकची सिस्टम आलेली आहे। जेव्हा आपण आधार कार्ड टाकतो त्यानंतर आपण फक्त एक जिल्हा पोलीसला एक फॉर्म टाकू शकतो। मग ते तुम्ही कुठं टाकू शकता, एक समजा सपोज मुंबई, पुणे, नागपूर यात आपण एक फॉर्म टाकू शकतो जिल्हा पोलीसला। त्यात लो मार्ग पण त्याच्यातच आलं, एक तर लो मार्गाला टाका किंवा जिल्हा पोलीसला। जर जिल्हा पोलीसला टाकला तर तुम्ही लो मार्गाला टाकू नाही शकत। त्यानंतरून दुसरं SRPFला एक फॉर्म टाकू शकतो आपण, झाले 2 फॉर्म। त्यानंतरून SRPला तुम्ही महाराष्ट्रात 19 गट आहेत, त्यातला तुम्हाला जिथं योग्य वाटेल, जिथं तुम्हाला जागा येतात, जे तुमच्या सोयीने आहे अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता। त्यानंतरून मित्रांनो, एक चालक, पोलीस शिपाई चालक ह्या पदासाठी एक तुम्ही अर्ज करू शकता। तर मग मित्रांनो, आता चालक पदासाठी आपले 2च इव्हेंट आहेत, ही गोष्ट पण लक्षात ठेवा। कारण की तिथं 100 मीटर हा इव्हेंट नाही आहे आणि 1600 मीटरला तिथं आपल्याला 30 मार्क आहेत। म्हणजे ज्या पोरांचा गोळा थोडा वीक आहे, 1600 चांगलं आहे। वीक म्हणजे उगाच लईच कमी नको, 8 मार्काचा 10 मार्काचा जर गोळा असेल 15 पैकी, जर इकडे 16च मार्काचा पडत असेल तर मित्रांनो खूप कमी आहे। किमान एखाद्या मुलाचा आहे तिकडचा 15 पैकी 12चा आणि इकडे 20 पैकी ज्या पोराचा 18चा आहे, म्हणजे जो 1600 आउट ऑफ आहे त्याच्यासाठी ही बेस्ट आहे। ते एक विचार करून तुम्ही फॉर्म टाका। म्हणजे चालकला लिमिटमध्ये जागा येतात, पण त्यात पण आपल्याला लिस्टमध्ये नाव आणलं पाहिजे, ह्या हिशोबाने फॉर्म टाका आणि तशी तयारी करा। आणि तयारी करताना मित्रांनो, आपल्याला किती मार्क्स येत आहेत, आणखी किती पाहिजेत, मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतं, या सर्व गोष्टीचा अनुमान काढून अभ्यास करा। नुसतं ग्राउंड करायचं म्हणून करतोय, अभ्यास करायचा आहे म्हणून करतोय असं करू नका। स्वतःला सांगत राहा आणि जास्त व्हिडिओ बघण्यातच टाइम नका घालू। अभ्यास कसा केला पाहिजे, रनिंग कशी केली पाहिजे, डाएट काय केला पाहिजे। मित्रांनो, ह्याच्यात सध्या तर एकदम प्रत्येकजण सांगतं हे करा ते करा, तसं काही नसतं मित्रांनो। प्रयत्न आपल्याला करावं लागतं, कष्ट आपल्याला घ्यावं लागतं। जर प्रत्येकाने हे डाएट खाल्ल्याने तो डाएट खाल्ल्याने सिन पेन राहत असता तर मित्रांनो एवढं सोपं नाही आहे। त्याच्यासाठी आपण आपल्याला सांगायचं आणि आपलाही प्रोग्रेस करायचं। झाले किती फॉर्म झाले, एक जिल्हा पोलीस, एक SRPF, एक चालक आणि एक कारागृह पोलीस। कारागृहाचा पण तुम्ही फॉर्म टाकू शकता। मग कारागृहाला आता मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर असे तुम्ही टाकू शकता। इथं तुम्ही ज्या एरियातले असाल, जिथं चांगल्या जागा येतात तुमच्या हिशोबाने तुम्ही तो एक फॉर्म टाकू शकता। आणि ज्याच्याकडे बँड्स म्हणजे ज्याच्याकडे इक्विपमेंट वाजवण्याचं हे आहे, म्हणजे प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, तो वर्गा बँड्समनला एक फॉर्म टाकू शकतो। म्हणजे टोटल तुम्ही 5 फॉर्म टाकू शकता। यापेक्षा म्हणजे त्यांनी तिथं डायरेक्ट नमूद केलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, जिल्हा व्यवस्थित निवडा आणि आपली निवड होईल ही गोष्ट पण महत्त्वाची आहे। कारण की आपला म्हणजे खूप मुलं नाराज झालेत की सर म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म टाकता येणार नाहीत, मग आता कसं, खूप डिमोटिवेट झालेत, मग कुठं फॉर्म टाकावं हेच कळा नाही। तर मित्रांनो, हे फक्त तुमच्यासोबत नाही झालेलं आहे, हे जे झालं आहे एक फॉर्मचं पूर्ण महाराष्ट्रासोबत झालेलं आहे। त्यामुळं मित्रांनो, कॉम्पिटिशन थोडीफार प्रमाणात, आता जे पोरगा समजा मुंबईला भरती होतोय ते पोरगा आणखी 2-3 ठिकाणी ग्राउंड देऊन दुसरीकडे पण सिलेक्ट होऊ शकतं। मग असं जर होत असलं, मग एक पोरगा जर 2 ठिकाणी सिलेक्ट होतं तर तिथालचं मेरिट वाढतंय मित्रांनो। त्यामुळं एक फॉर्म दिलाय, प्रत्येकजण ज्याला माहिती मला इथं होणार आहे त्याच ठिकाणी ते फॉर्म टाकेल। त्यामुळं इथं तो एक आपल्याला फायदा आहे। आणि जे आली जी पण परिस्थिती आहे तिला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे, ती काही गोष्ट आपल्याला चेंज करून भेटणार नाही। बाकीचे जर जात आहे तर आपण पण निधड्या छातीने सामोरे जायचं आणि ह्या वर्षी आपलं निवड यादीत नाव आलं पाहिजे, एवढं टार्गेट ठेवायचं। ही एकदम सुवर्ण म्हणजे एकदम महत्त्वाची संधी आहे मित्रांनो, ही मिस झाली नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीत। आपलं जे वर्दीचं स्वप्न आहे ते 100% पूर्ण झालं पाहिजे, 100% पूर्ण होईल याच्यासाठी आपण मेहनत पण तशी केली पाहिजे। चला तर मित्रांनो, तुम्हाला भरतीसाठी शुभेच्छा। काही पण अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा। चला तर थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।